नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा व्हिडिओ आपला वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असतो, ज्यामध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 29 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असू शकते आणि सर्वात महत्त्वाचं प्राईज ॲक्शन काय सांगते सध्याच्या स्थितीमध्ये की मार्केट अपसाईड जाऊ शकतं किंवा डाऊनसाईड जाऊ शकतं आणि त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असू शकतात. मार्केट हे दोन्ही बाजूला जाण्यासाठी तयार असतं आणि आपले ॲनालिसिससुद्धा नेहमी त्याच प्रकारे असलं पाहिजे की जर अपसाईड जाते तर आपल्यासाठी महत्त्वाचे रेजिस्टन्स कुठे आहेत, कोणत्या लेवल महत्त्वाच्या आहेत आणि जर मार्केट आहे त्या लेवलपासून डाऊन साईडला जाते तर आपल्यासाठी महत्त्वाचे सपोर्ट कोणते आहेत, महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत आणि मग आपण वीकली बेसिसवरती कशा पद्धतीने व्ह्यू ठेवू शकतो किंवा कशा पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे हे पाहण्याचं काम आपण करत असतो आणि तेच या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण वीकली ॲनालिसिस करतो ना, काही प्रश्न सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पडणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे ज्या पद्धतीची रिकव्हरी निफ्टीमध्ये 2 दिवसात आलेली, एवढं खराब बजेट असतानाही, नक्कीच बजेट खराब आहे, टॅक्सेशनचा विचार केला किंवा इतर गोष्टींचा जरी विचार केला, बाकी इतर टॅक्स सोडले तरीही मार्केटशी रिलेटेड जे टॅक्स आहेत किंवा आता FNO ही त्याच्यामध्ये येण्याच्या तयारीत आहे, हे जर पाहिलं म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, हे वाढवल्यानंतरही मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये जी काही रॅली आलेली आहे किंवा जी काही रिकव्हरी आलेली आहे ती पहिला प्रश्न आपल्याला असला पाहिजे, ती सस्टेनेबल असू शकते का पहिलं. आणि दुसरं महत्त्वाचं, ही रॅली का आलेली असू शकते. प्राईज ॲक्शन तेवढी चांगली नव्हती, नक्कीच खालून जी रिकव्हरी आलेली आहे, मार्केट बुलरनमध्ये आहे, यामध्ये कसलंही दुमत नाही आहे. परंतु फक्त प्राईज ॲक्शनचा जर विचार केला किंवा त्या दिवशीचा डेटा जरी आपण पाहिला, ग्लोबल नंतरून पॉझिटिव्ह झालेले आहेत का गेल्या 2 दिवसामध्ये, पण ज्यावेळेस आपण डाऊन साईडला जात होतो किंवा 24,200च्या आसपास आपण पोहोचलो होतो तेव्हा कोणताही डेटा चांगला नव्हता किंवा कोणतीही परिस्थिती चांगली नव्हती ग्लोबली, तरीही ही रॅली का आली असेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न की एवढी सगळी उलाढाल निफ्टीमध्ये किंवा मिड कॅपमध्ये होत असताना बँक निफ्टी आहे तिथेच आहे, बँक निफ्टी या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करेल का, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का नेहमी आपण पाहत असतो की बँक निफ्टीची मुवमेंट खूप चांगली असते मग आणि पण या वेळेस असं झालेलं आहे की निफ्टीमध्ये मुवमेंट खूप चांगली आहे. रादर काही दिवस तर आपण असं पाहिलेलं आहे, पॉईंट वाईज जर विचार केला तर निफ्टीचे पॉईंट हे जास्त आहेत बँक निफ्टीपेक्षा. डेली जी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये बँक निफ्टी मुख्यतः साईडवेज राहिलेली आहे गेल्या काही दिवसापासून. मग येत्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये कॅचअप रॅली येऊ शकते का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्या आधारित आपण हे जे काही पूर्ण ॲनालिसिस आहे ना ते पाहणार आहोत. बाकी डेटा तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे, ग्लोबल पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे सध्या. मग ते डाऊ जोन्स असेल किंवा नॅसडॅक असेल किंवा S&P असेल किंवा इतर युरोपियन मार्केटसुद्धा सध्याला पॉझिटिव्ह आहेत. एखाद दुसरं मार्केट कन्सल्टेशनमध्ये असेल, परंतु बाकीचे मार्केट पॉझिटिव्ह आहेत. आपल्या मार्केटसाठीचं जे महत्त्वाचा भाग आहे ते आहे क्रूडमध्ये सध्याला चांगलं फॉल आपण पाहतोय, म्हणजे तो एक पॉझिटिव्ह साईन आहे आपल्या मार्केटसाठी. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता अजून दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं राहते. एक जी ही कॅन्डल आपण पाहिलेली आहे, जी बनताना पाहिलेली होती आपण इलेक्शनच्या वेळेस. आता इलेक्शनसुद्धा खूप खराब आहे, म्हणजे इलेक्शनच्या अगोदरचं जर तुम्ही वातावरण पाहिलं तर वन साईड BJP गव्हर्नमेंट फॉर्म करेल आणि 320 किंवा त्या 360-400च्या गोष्टी चाललेल्या होत्या. अगदी 400 त्यांचा जरी नारा असला तरीही ट्रेडर्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील यांना माहिती होतं की 300 ते 320पर्यंत येईल आणि हे पॉझिटिव्ह साईन असणार आहे. आणि त्यावेळेचं जर तुम्ही कोणाचंही ॲनालिसिस उचलून पाहिलं तर सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की जर BJP 272 मार्क नाही पार करू शकलं, अगदीच 300-320 सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु 272 जर नाही आलं BJPला तर मात्र मार्केटसाठी ती खूप एक निगेटिव्ह गोष्ट असणार आहे. आणि झालं काय की फक्त 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे फक्त बजेटच्या दिवशी जो काही फॉल आला होता तो अर्धा रिकवर झालेला होता आणि त्याच्यानंतरच्या 2 दिवसामध्ये पूर्ण जो काही फॉल होता तो रिकवर होऊन मार्केट त्याच्या वरती नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला जाताना पाहिला आणि तिथून कंटिन्युअस नवीन हाय लागत होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे बजेट होतं, ही बजेटची कॅन्डल आहे, म्हणजे विकली कॅन्डल आहे ती बजेटची कॅन्डल आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी जर ही कॅन्डल पाहिली ना तुम्ही तर ती या पद्धतीने होती, या पद्धतीने. आणि हे जे फॉर्मेशन होतं ना ते इव्हिनिंग स्टारचं, म्हणजे ज्याला आपण टेक्निकल ॲनालिसिस किंवा प्राईस ॲक्शन म्हणतो ना, परफेक्ट इव्हिनिंग स्टारचं फॉर्मेशन होतं आणि निगेटिव्ह साईन होतं मार्केटसाठी. पण झालं काय, जे इथे झालं ना तेच इथेही होतं ना. तुम्हाला पाहायला मिळालं, काय पाहायला मिळालं की लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल, स्मॉल टर्म कॅपिटल गेन असतील किंवा इतर गोष्टी ज्या की निगेटिव्ह आहेत मार्केटसाठी. असं म्हटलं जातं की BJP गव्हर्नमेंट प्रो मार्केट आहे किंवा ते कमी करतील ही अपेक्षा होती, आहे ते तर राहणं सोडाच, परंतु उलट ते वाढलेलं आहे. तरीही जो काही फॉल झाला 2च दिवस, इथेही 2च दिवसामध्ये रिकव्हरी, इथेही 2च दिवसामध्ये रिकव्हरी. रादर इथून पाठीमागे तुम्ही मार्केटमध्ये जर अगदी काही काळापासून काम करत असाल किंवा ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये आला ना त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही एक्सपिरियन्स लोकांकडून नेहमी ऐकली असेल की मार्केट वरती जाताना सीडीने वरती जात असते आणि खाली येताना लिफ्टने खाली येत असते. पण सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय काय होते, मार्केट खाली
थोडं जात आहे, फॉल थोडा येतो आहे, त्यानंतरची रिकव्हरी खूप मोठी आहे, फॉल थोडा रिकव्हरी खूप मोठी आहे, फॉल थोडा रिकव्हरी खूप मोठी आहे. म्हणजे हे उलट होताना सध्याला पाहायला मिळतं. आता त्याच्यामागची कारणं बरीचशी आहेत, त्यावरती खूप मोठी चर्चा करता येईल, परंतु या गोष्टी आता सध्याला लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कोणतीही पोझिशन घेताना मार्केटमध्ये काय चालू आहे पाठीमागे ना, हे थोडं माहिती असू द्यात किंवा त्यावरती थोडं लक्ष असू द्यात. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काही पोझिशन्स आहेत त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल. खरं तर हे आपलं विषयांतर होतं किंवा या विकली ॲनालिसिसमध्ये ही चर्चा मी शक्यतो करत नाही, परंतु हे माहिती असायला पाहिजे. आता नवीन सिरीज सुरू झालेली आहे आजपासूनच, म्हणजे शुक्रवारी नवीन सिरीज सुरू झालेली आहे. आपण जे हे ॲनालिसिस करतो ना, यामध्ये निफ्टीची जी सिरीज आहे ती ऑगस्टची आहे आणि बँक निफ्टीची अजून जुलैची आहे. बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ती बुधवारी म्हणजे 31 तारखेला आपल्याला ती एक्सपायरी पाहायला मिळणार आहे. मग आता काय होऊ शकतं, येणारा जो आठवडा आहे ना त्यामध्ये काय होऊ शकतं. ही जी कॅन्डल आहे अतिशय चांगली बंद झालेली आहे, रादर नवीन हाय बनलेला आहे. याच्यानंतर आता वरती येण्याचं एक जे कारण आहे विजिबल, बाकीची खूप कारणं आहेत की म्युच्युअल फंड खरेदी करतायत, FIs खरेदी करतायत, DIs खरेदी करतात, ही खूप कारणं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं जे विजिबल कारण आहे की इथे पोहोचलेलं मार्केट डाऊमध्येही आपण पाहिलं की थोडा डाऊन ट्रेंड सुरू झाल्यासारखं वाटत होतं किंवा फॉल पाहिलं होतं, परंतु ती रिकव्हरी कशामुळे झालेली आहे तर जे रेट कट अपेक्षित आहे. काय आहे, रेट कट अपेक्षित आहे कोणाला, अमेरिकन मार्केटमध्ये. ऑलरेडी कॅनडामध्ये झालेले आहेत. आता येत्या 2 दिवसामध्ये कुठे होऊ शकतात तर ते होऊ शकतात अमेरिकेमध्ये. आणि एकदा का अमेरिकेमध्ये झाले तर नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे 8-9 तारखेला आपल्याकडे तिकट होऊ शकतात. आणि ही अपेक्षा मार्केटला आहे, हे लक्षात ठेवा. या अपेक्षेच्या आधारेच मार्केट कदाचित वरती येत असणार आहे. आणि आता टेक्निकलीसुद्धा खूप चांगले दिवस दिसत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे जे काही कॅन्डल आहेत खूप चांगले सिग्नल देतात. आता आपण जिथे उभे आहोत ना, अगदी 26,000च्या प्लसच्या लेवल ओपन होतात. अगदी आपण 26,000साठी ट्रेड करणार आहोत अशातला भाग नाही आता, परंतु 26,000च्या लेवल आता ओपन झाले. मी 2-3 दिवसापूर्वी चर्चा केली की आता जर नवीन हाय निघतोय तर आपण 26,000साठी तयार होणार आहोत. खरं हे बजेटच्या अगोदरच होतं, बजेट आपल्या अपेक्षेप्रमाणे आलं नाही म्हणून आपण ते थोडं बाजूला ठेवलेलं होतं. परंतु आता नवीन हाय बनलेला आहे. मागचा जो हाय होता 2-3 पॉईंटने होईना, परंतु नवीन हाय बनलेला आहे. आता टेक्निकली काय दिसतंय ते पाहूयात. आपण जिथे बंद आहोत ना तिथून जर अपसाईड जायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची लेवल ऑब्वियसली जो काही नवीन हाय बनलेला आहे तो आहे 24,860. जसं तुम्ही 24,860च्या वरती एक दिवस बंद होणार आहात, लक्षात घ्या, एक दिवस बंद होणार आहात, त्यानंतर 25,000 ही फक्त फॉर्मॅलिटी राहणार आहे. म्हणजे 25,000 येतीलच कदाचित, एक डेली कॅन्डलमध्येच ते 25,000 मिळतील. म्हणजे आपण जशी चर्चा करतो की 860च्या वरती बंद, कदाचित ते बंद होतानाच 25,000चा हाय लागलेला असणार आहे. परंतु आपल्याला लेवल वाईज जर बोलायचं झालं तर 24,860च्या वरती जसं तुम्ही बंद होणार आहात तर 25,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, ते तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 25,150 आणि अगदी 25,400 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. फायनल टार्गेट या आठवड्याचं जर तुम्ही पाहायचं झालं, सॉरी मी थोडं खाली इथे लिहितो, 350-400 हा एक झोन आहे. आणि फायनल टार्गेट जर पाहायचं झालं तर ते आहे 25,500, सॉरी इथे 25 आहे, 24ची सवय लागली आहे ती. तर पहिलं टार्गेट इथून आपण जर पाहतोय तर ते आहे 25,000चं. त्याच्यावरती जर तुम्ही सस्टेन करताय तर 25,400 हे एक टार्गेट आहे. आणि त्यानंतर सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून 25,500 हे फायनल टार्गेट या आठवड्यात असणार आहे. आता जास्त सारांश सगळा सांगितलेला आहे, आता फक्त लेवल सांगतोय. या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. फक्त आपण लक्षात ठेवा, आता गेल्या काही महिन्यांपासून आपण कंटिन्युअस ATHला आहोत. त्याच गोष्टी खूप वेळा सांगून झालेल्या आहेत की ATHला असताना थोडं सावध राहायचं असतं. लेवल आहे या फक्त डेटाच्या आधारे असतात, टेक्निकल त्यांना काही आधार नसतो. पण त्या पद्धतीने तुम्ही आता काम करू शकता. डाऊन साईड खूप इम्पॉर्टंट असू शकते किंवा खूप इंटरेस्टिंग असू शकते का, की मार्केटमध्ये एक चांगली शार्प रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळते वेळोवेळी. म्हणून आत्ता जिथे आहोत आपण तिथून 200 ते 250 पॉईंट तर तुम्ही काहीही करू शकत नाही. 200 ते 250 पॉईंट जो झोन आपल्याला ब्रेक व्हायला खूप कष्ट पडले होते, म्हणजे हा जो काळ होता ना हा खूप कष्ट पडलेला काळ होता. ती लेवल होती आपली 24,400ची. म्हणजे पण 24,400 हे तुमचा पहिला सपोर्ट आहे का तर नक्कीच नाही. खरं तर तिथूनच आपण रिकव्हरी पाहिलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट जो तुम्हाला येऊ शकतो तो आहे 24,550-600. हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आता आपल्यासाठी निघून येत आहे. म्हणजे जर याच्या खाली एक दिवस बंद होतोय ना तर दुसरी लेवल ही 24,400ची असणार आहे. म्हणजे पहिली लेवल जी असणार आहे ती असणार आहे 24,550-600, दुसरी 24,400. आणि अगदीच काही झालं तर जिथून मार्केटने या आठवड्याचा सपोर्ट घेतलेला आहे किंवा या वीकचा जो सपोर्ट आहे तिथे आपण जाऊ शकतो, तो आहे 24,075चा लेवल. पण त्याच्यामध्येही 24,200 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी निघून येत आहे. म्हणजे डाऊन साईडच्या लेवल जास्त निघत आहेत परंतु त्या छोट्या छोट्या आहेत. खूप मोठा फॉल आपल्याला
सध्या तरी दिसत नाही. हा जर काही न्यूज खराब आली, जेरेमी पॉवेल आहे तेही तसेच की काहीतरी बोलून जर गेलेत ते त्यांचं जे काही मीटिंग असणार आहे फेडची त्यावेळेस, तरच किंवा काही निगेटिव्ह न्यूज आपल्याकडून म्हणजे आपल्या भारतामध्ये काही घडलं तरच आपल्याला एक मोठी रेड कॅन्डल पाहायची शक्यता आहे. अदरवाईज बाकीच्या कोणत्याही लेवल महत्त्वाच्या नाहीत किंवा डायरेक्ट शार्प कट येण्यासारखी परिस्थिती सध्याला ना टेक्निकल ॲनालिसिसमध्ये दिसते ना डेटामध्ये दिसते. म्हणून 24,550 600 हा एक इम्पॉर्टंट झोन असणार आहे. तिथे तुम्हाला बाईंगसाठी विचार होऊ शकतो. मार्केट जर इथे येते म्हणजे सोमवारी येऊ मंगळवारी येऊ आणि एखादा सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करते ना, तर बाईंगसाठी ती लेवल योग्य असणार आहे. त्याच्या खाली एक दिवस बंद झालं तर अजून 200 पॉईंट, त्याच्या खाली जर जाते मार्केट ब्रेक झालं तर अजून 200 पॉईंट. आणि या लेवल या वीकली बेसिसवरती असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे क्लोजिंगला खूप महत्त्व आहे. ॲटलिस्ट नाही तुम्हाला दिवसभर थांबता येते तर 1 तासाची कॅन्डल बंद होणं खूप गरजेचे आहे. नाहीतर काय होतं, डेलीमध्ये जे अप्रोच आहे तो जर विकलीमध्ये ठेवला ना तर थोडी गडबड होऊ शकते. आपण या लेवल डिस्कस करून परत डेलीचे व्हिडिओ पाहतच असतो. मग डेलीचे व्हिडिओ आपण त्या लेवलवरती डिस्कस करत असतो. जसं एक उदाहरण म्हणून सांगून ठेवतो तुम्हाला, नवीन लोक असतील तर त्यांना ते फायद्याचे होत. समजा 24,860 वरती आपण निघतो ना, तर मग आपण तिथे 5 मिनिटावरती 15 मिनिटावरती काम करतो ना. मग 24,860 नंतर आपण पाहणार आहोत 24,920 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. त्यानंतर 24,975 हे टार्गेट असणार आहे. आणि मग आपण 25,000 ते 25,020चा विचार करणार आहोत. हे झालं डेलीमधल्या लेवल आणि ह्या झाल्या वीकलीमधल्या लेवल. हे थोडं लक्षात ठेवायचं आहे आणि डिफरन्शिएट त्या पद्धतीने करायचं आहे. आता दुसरा जो इंडेक्स आहे महत्त्वाचा, एकदम डेलीचे कॅन्डल पाहतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय होते. जे मी मगाशी चर्चा केली की मार्केट खाली येताना कशा पद्धतीने येते आणि वरती जाताना कंटिन्युअस, म्हणजे जर टेक्निकली पाहिजे डोजी निगेटिव्ह कॅन्डल, परंतु मार्केट कंटिन्युअसवरती. इथे काय झालं, एक स्ट्रॉंग सिग्नल मिळाला सेलिंगचा, त्या पद्धतीने बजेटही खराब आलं, मार्केट डाऊन साईडला गेलं, एक सपोर्ट बनून इथे येऊन इंडिसिसिव्ह कॅन्डल बनली, एक एवढं मोठं गॅप डाऊन ओपनिंग आणि तोच लो कॅन्डल टॉपला जाऊन बंद झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅन्डल ओपनिंग लो आणि टॉपला जाऊन बंद झाली. म्हणजे 5 दिवसामध्ये जेवढं काही फॉल झाला ना ते फक्त 2 ते 1.5 दिवसामध्येच कवर होताना पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे थोडं सावध ट्रेडिंग खास करून करायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, जी चर्चा आपण करतोय ना 26,000 वगैरे, ती त्या लेवल ओपन झालेल्या आहेत. त्यावरती आपण नंतरून डिस्कशन करूयात. फक्त त्या लेवल हाताशी ठेवा. याच आठवड्यामध्ये 26,000 ट्रेड प्लॅन करताना तसं काही करू नका. आता बँक निफ्टी मात्र वीक आहे किंवा शांत आहे. गेल्या 4-5 आठवड्याची जर रेंज पाहिली आपण तर बँक निफ्टी तिथेच फिरते, ज्या कीमध्ये निफ्टीची खूप मोठी मुवमेंट झालेली आहे. निफ्टीमध्ये मागच्या 2 महिन्याचा विचार केला तर जवळजवळ 2,000ची मुवमेंट आत्तापर्यंत झालेली आहे. अजून 3 दिवस बाकी आहेत. मग आता बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो, हा जो चॅनल बनलेला आहे ब्रेकआउट झालेला होता, आता इथे येतलं मार्केटने पुन्हा मिडल पॉईंटला सपोर्ट घेतल्यासारखं दिसत आहे सध्या तरी. म्हणजे जे ॲक्च्युअल रॅली आपण म्हणू शकतो किंवा कॅचअप रॅली ज्याला आपण म्हणतो ना, ती याच्यावरती येणार आहे आणि ती लेवल आहे 52,400. म्हणजे आपण जिथे आत्ता आहोत 52,400 52,500 आपण जिथे आहोत ती लेवल आहे 51,300. म्हणजे जवळजवळ 1,000 ते 1,200 पॉईंट बाकी आहेत. 1,000 ते 1,200 पॉईंटची रॅली बाकी आहे आणि त्यानंतर बँक निफ्टी स्ट्रॉंग होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत ती लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टी पॉझिटिव्ह झाली असं म्हणायचं नाही आहे. मग याच्यामध्ये लेवल नाही आहेत का, तर आहेत. मग 51,300च्या नंतर तुम्हाला जो महत्त्वाची लेवल विकली बेसिसवरती येते ती आहे 51,500. 200 पॉईंट आहे इथून. पण ही लेवल कशी असणार आहे, डेली बेसिसवरती क्लोज होणं गरजेचं आहे. डेली बेसिस याच्यावरती तुम्ही क्लोज झालात तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात. मग त्यानंतर 51,500च्या नंतर तुम्हाला 52,000 आणि 52,400 52,500 हा जो 100 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप महत्त्वाचा असणार आहे. कदाचित हा आठवडा या लेवल निघण्यात जाऊ शकतो आणि गेला तरी काही वावगं नाही आहे, कारण का बँक निफ्टीमध्ये पुढे खूप मोठी रॅली बाकी आहे. 52,400 52,500 जर या आठवड्यामध्ये निघते डेली बेसिसवरती क्लोजिंग येतं याच्यावरती, तर बँक निफ्टी अगदी 53,000 किंवा मग 54,000-55,000 सुद्धा जाऊ शकते. ऑगस्ट मंथमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. पण कधी, ज्या वेळेस या कॅन्डलच्या वरती एक क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती लेवल आहे 52,400 52,500. म्हणून बँक निफ्टीमध्ये अजूनही थोडं सावध ट्रेडिंग करायचं आहे. टाळण्यासारखी परिस्थिती नाही आहे. मी काल परवा सांगितलं की बँक निफ्टी टाळायची, परंतु आत्ता ती परिस्थिती नाही आहे. कारण का निफ्टीमध्ये जी मुवमेंट आहे, मिडकॅपमध्ये जी मुवमेंट आहे, फिन निफ्टीमध्ये जी मुवमेंट आहे, ती मुवमेंट कॅच करायला येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICICI बँकेचा जो रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे. सध्या पाहता पॉझिटिव्ह आहे. अगदी डिटेल ॲनालिसिस अजून केलेलं नाही आहे, डिटेल पाहिलेलं नाही आहे, परंतु तो पॉझिटिव्ह आहे. आणि जर इंडसइंड बँक थोडा निगेटिव्ह आलेला आहे, जर ICICI बँकने आधार दिला तर कदाचित निफ्टीला पाहून किंवा निफ्टीमध्ये जे मार्केट सेंटिमेंट बनतं आहे ना ते पाहून आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते. म्हणजे
इथे आहोत आपण, तर 1200 पॉईंटसाठी तुम्ही नक्कीच चांगला ट्रेड तुमचा प्लॅन होऊ शकतो. मग त्याच्यासाठी सध्या प्लॅन करा 52,400च्या वरती जर आपण निघतोय तर मग आपण चांगला ट्रेड त्याच्यामधून प्लॅन होऊ शकतो. आता डाऊन साईड इंटरेस्टिंग असणार आहे. जर अपसाईड जाती आहे तर निफ्टीमध्ये चांगली अपसाईड पाहायला मिळेल, आणि जर मार्केट डाऊन साईड जाते कोणत्याही न्यूजच्या आधारे असू द्या किंवा कसंही असू द्या, जर डाऊन साईड जाते ना तर ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती लेवल आहे 50,800. 51,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याच्याखाली आहे 50,800. 50,800 जर ब्रेक झालं ना तर या लेवलला आपण टेस्ट करायला येऊ शकतो. ती लेवल आहे 49,750 ते 49,800. म्हणजे डाऊन साईड 1000 पॉईंट इथे सुद्धा तुम्हाला फॉल पाहायला मिळतो. आणि जर हा चॅनल खालच्या बाजूला ब्रेक झाला तर एक मोठा 2 ते 3,000चा फॉल आपल्याला पाहायला मिळेल. जर तो ब्रेक झाला तर आपण त्यावेळेस डिस्कशन करूयात. आता त्यामध्ये जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. सध्याला लेवल लक्षात ठेवा, डाऊन साईडची लेवल आहे 50,800. 50,800च्या खाली निघतोय तर आपल्याला डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करता येतील. आणि वरती सध्या तरी 51,500 वन डे क्लोजिंग जर याच्यावरती आलं तर अजून 700 ते 800 पॉईंटची रॅली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ॲक्च्युअल जे तेजी आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला 52,400ची वाट पाहायची आहे. हे बँक निफ्टीमध्ये लक्षात ठेवा. सध्या ICICI बँकचा रिझल्ट चांगला आहे. कदाचित जर सोमवारी रॅली पाहायला मिळाली त्याच्या आधारावरती आणि निफ्टीमध्येही, तर मग आपल्याला 52,400च्या वरच्या लेवल उपयोगी पडतील. त्या आहेत 52,800 आणि 53,000. ते मी डेली ॲनालिसिसमध्ये नक्कीच सांगेन. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या चर्चा करण्यासारख्या आहेत, पण ते नंतरून डेली ॲनालिसिसमध्ये सांगेल. आजचा व्हिडिओ मोठा झाला आहे म्हणून आपण इथेच थांबूयात. उद्या डेली ॲनालिसिसमध्ये बाकीचं काय असेल तर ते मी डिस्कस करेल. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.